शुभ सकाळ, शुभ दिवस. आणि मी वैष्णवी. आज काय करतीये तर पहाटेची वेळ आहे आणि दिवससुद्धा उगवायला लागलेला आहे आणि गाईंना चारा वगैरे ठेवून झालेला आहे, गुळी ठेवलेला आहे आणि आता काय करतीये तर धार काढायची आहे. आता धार काढायची म्हणजे धारेची जी किटली वगैरे आहे ती मी आणली आहे, झाकण जॉईन केले आहे. पण झालं काय, जी पाईप होती ना थंडीने एवढी कडक झाली होती, जोडता जोडत नव्हती. ती गरम पाण्यात बुडवून आणली आणि ती जोडली. त्यानंतर मी गाईला भाला घातला आणि भाला घातल्यानंतर छान अशी गाईला गरमच पाण्याने पाणवली होती. गाई सडे वगैरे छान असे धुवून काढले होते आणि धुवून काढल्यानंतर मस्त अशी गाई पाणवली होती आणि पाणवल्यानंतर तसंच मी मशीन जोडत होते आणि शेजारी ऐकू शकता, आजूबाजूला चिमण्यांचे आवाज येत होते, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत होते, गायींचे आवाज येत होते, कोंबड्यांचा सुद्धा आरडाओरडा चालू होता. आणि इकडे मी मशीन जोडली आणि मशीन जोडल्यानंतर ना मशीन चालू होती तेव्हा सुद्धा छान असा किलबिलाट चालू होता पक्ष्यांचा. आणि पाठीमागे बाबा होते जे गाईंचं शेण उचलत होते आणि सूर्य सुद्धा डोक्यावरती आला होता आणि इकडे आईंचा व्यायाम चालला होता. आता धार झाली. धार झाल्यानंतर शेवटच्या टायमिंगला मी त्यावरती दाब दिला होता, कारण ते दूध ना पूर्णच कासेतून निघलं पाहिजे होतं गाईच्या, त्यामुळे मी दाब दिला होता. तर धार झाल्यानंतर मी मशीन काढलेली आहे आणि मशीन आहे अशी किटलीला अडकवली. आता थोडंफार का होईना काशीमध्ये गाईचं दूध असतं, मग ते हाताने मी चिटलेलं आहे आणि चिटून वगैरे झाल्यानंतर गाई सुद्धा सोडून दुसऱ्या जागेवरती बांधली. आणि मोठा व्हिडिओ अजून पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.